अतिशय धक्कादायक घटना शिर्डीतील सौंदडी बाबा मंदिराच्या मागील बाजूस राहत असलेल्या साईनाथ आणासाहेब दिवे हे राहत असून रात्रीच्या 3:30 ते 4 वाजेच्या दरम्यान त्यांची दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक 9 जुलै रोजीच्या पहाटे ही घटना घडल्याने अक्षरशः दुचाकी जळून खाक झाली आहे. पहाटे 112ला संपर्क करून दिवे यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हा दाखल केला. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या भागात भीतीचे सावट पसरले असून परिसरात ड्रेनेज नाही, लाईट नाही, आजूबाजूला नशेखोर लोकांचं वास्तव्य असल्याचे तेथील रहिवाशी यांनी सांगितले. तसेच या भागातील नगरसेवकांना विनंती केली की रस्ता आणि लाईटची व्यवस्था करावी. येथील महिलांनी तर थेट डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच विनंती केली की येथील महिला असुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. या भागाचे नगरसेवक या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण कधी करणार हे पाहावे लागेल. साईनाथ अण्णासाहेब दिवे, राहणार सौंदडी बाबा. रात्री पहाटे 4च्या सुमारास माझी गाडी पेटवून देण्यात आली. इथं आम्ही 3 वाजेपर्यंत जागा होतो, तोपर्यंत काही झालं नाही. 3:30ला आमचे मागचे मामा ते कामाला चालले होते धंद्याला, ते 3:30ला गेले, तोपर्यंत काही नव्हतं. पण 4ला गाडी पेटवून देण्यात आली आणि पेटवून देण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या कड्या लावलेल्या होत्या. कोणती गाडी येते? सुझुकीची. केवढ्याची गाडी? ती 1,25,000 रुपये. कधी घेतली? तिला 1 वर्ष झालं घेऊन. आणि पोलिसात कंप्लेंट वगैरे केली? पोलिसात रात्री गेलो होतो, तिथं ठाणे हवालदार म्हणे तुम्ही 10-11 वाजता या. मग आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो. आता ही गाडी संपूर्ण जाळली, आता किती मोठं नुकसान तर भरपूरच झालं आहे सर, पूर्ण गाडीचाच लॉस झाला आहे. जळाल्या तुम्ही पोलिसांना कशा पद्धतीने संपर्क केला? 112वर फोन केला होता सर. आले होते का तुम्ही? पोलीस आले होते. काय केलं तुम्ही येऊन? इथं आले, बघितलं म्हणे सकाळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेऊन टाकू. त्याच्यानंतर इथे गाडी उभी होती, ती गाडी आम्ही इथून जमा केली पोलीस स्टेशनला. कोणीच तरी गाडी लावली होती स्प्लेंडर, ती नेऊन आम्ही पोलीस स्टेशनला लावली. पण ते म्हणे डायरेक्ट आम्हाला आरोप घेता येणार नाही, तुम्ही सकाळी पोलीस स्टेशनला मग आपण बघू. मी राजेश मुंडे, राहणार सौंदडी बाबाच्या पाठीमागं. मी 3:30 वाजून 3:15 इथून गेलेलो आहे. तोपर्यंत इथं काही असं झालेलं नाही. 3:30च्या नंतर ही गाडी जाळण्यात आलेली आहे. इथं आज गाडीच जाळलेली आहे. उद्या आम्हाला सकाळी जावं लागत आहे. उद्या आमच्यावर जर काही कमी जास्त झालं तर याचा जबाबदार कोण राहणार आहे? तर शासनाने थोडंफार इकडं लक्ष द्यावं आमच्याकडं. काय वाटतं कोणी नशेखोर वगैरे पोरांनी? नशेखोर पोरांनीच केलेलं असन. इथं नशेखोर पोरं भरपूर राहतात. काय त्याच्या आधी काय म्हणजे असं पण कळलं होतं की का दाराच्या काड्या बाहेरून लावल्या? इथं आमच्या पठारे साहेबांच्या दाराच्या कड्या लावून घेतल्या, त्याच्यानंतर गाडी जाळण्यात आलेली. कोणाची काही इतर काही चोरी वगैरे झाली? नाही, चोरी वगैरे कुणाचंच काही नाही झालेलं. एवढाच प्रसंग झालेला आहे. उद्या सकाळी झालंय का या परिसरात? नाही, इथं याच्या अगोदर गाडी वगैरे नाही जाळण्यात आली. पण हे असं चुकीचं झालेलं आहे सगळं काही. उद्या जर माणसांना रात्री बेरात्री उठून जावं लागत आहे, उद्या जर काही कमी जास्त झालं त्यांचं तर नशेतले पोरं असतात. माझं नाव शीतल बाळू गायकवाड. सौंदडे बाबा मंदिराच्या पाठीमागं आम्ही राहतो. माझी मुलगी टॉयलेटला उठली असताना तिला बाहेर जाळा दिसला. आम्ही धाव घेतली, गाडी विझवली. किती जळाली होती गाडी? तुम्ही पूर्णपणे उंचपर्यंत ती जाळ गेलेला होता. मी फोन पण लावला भाऊला, त्याचा फोन सायलेंट असल्यामुळे त्याने उचलला नाही. तर माझ्या आजोबा जाऊन त्याला उठवलं आणि आम्ही गाडी विझवायचा प्रयत्न केला. विझवली जेवढी होता येईल तेवढी. तोपर्यंत जळून गाडी खाक झाली. काय इथं काय अंधार वगैरे असतो का? इथं 24 तास अंधार असतो आणि इथं दारुडे गंजाडे पोरं दिवस रात्र बसते. आम्हाला खूप त्रास आहे त्यांच्यापासून. इकडे पण येते का? मध्ये पण येते का? मध्ये पण इंट्रा करते ते कधी कधी. या शेजारच्या रूम मध्ये पण बसत राहतात ते रात्री बेरात्री. ती रूम खाली का पाठीमागे? ते सगळं बांधकाम पडीत पडेल. भीती वाटते आम्हाला. मी रात्रीची येते एकटी, पण कोणाकडून काय घडण सांगूच शकत नाही. महिलांना सुरक्षितता वाटते? असुरक्षितच वाटते आम्हाला. काय काही मागणी आहे का? काय तुमची मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडे एकच मागणी आहे, आम्हाला रस्ता द्यावा, खांब बसून द्यावा आणि कॅमेरे टाकावा, जेणेकरून जे आमच्या लेकी बाईंना त्रास होईल त्याच्यात पटकन प्रशासनाचं पण लक्ष जाईल आणि दादांचं पण लक्ष जाईल, जेणेकरून सगळं काही व्यवस्थित होईल. सगळे इरे चांगले, फक्त आमच्या इऱ्यातच एवढा मोठा त्रास आहे आम्हाला, बाकी काही नाही. सुजय दादांनी लक्ष घालावं याच्याकडं. सुजय दादांना तुम्ही एक प्रकारे
हा त्यांना विनंती आहे आमची कळकळीची का त्यांनी आमच्या एरियामध्ये लक्ष द्यावं. सगळ्या एरियात लक्ष आहे त्यांचं वाला, आमच्याकडे पण आहे, पण आमच्या इकडे एवढा त्रास आहे का जेणेकरून आम्ही एकटं जाऊच शकत नाही दुकानात सुद्धा. चंद्रकला अण्णासाहेब दिवे. काय नेमकं झालं, काय झालं? माझ्या लेकराची ना रातची गाडी जाळून टाकली. हां. हां तुळतुळ करून केली माझ्या लेकरांनी. तेव्हा ते भरपाई की दिली पाहिजे माझ्या लेकराची. हां लहानचे मोठे मी केले माझे रणकी मुंडकीचे. हां यांनी भरपाई दिली पाहिजे. कोणी नुकसान केलं आणि त्याचं त्याला बरोबर करून टाका. आम्हाला रोड नाही, आमचे रातचे गांजाडे गुंजाडे राहत्या. गाडी नेमकी हां? आता किती जळाली, काय गाडी पुरी जळलेली नाही भाऊ, पूर्ण जळाली? पुरी जळलेली माझ्या लेकराची गाडी. मग त्याला नुकसान. मग केवढ्याची गाडी? 1.5 लाखाची गाडी होती भाऊ. हां आता एवढं नुकसान. नुकसान झाली. मी रणकी मुडकी भांडे कुंडे खरकाटी खुरकाटी काढून माझ्या लेकाला हप्त्यावर गाडी घेऊन दिली भाऊ. हप्ता चालू आहे त्याची? हा हप्ते चालू आहे. मग आता कोण करणार एवढे माझ्या लेकान तेवढी गाडीची त्यांनी जाळली, त्याचं पुरं हे करून टाका त्याला. चालू होती ना ती गाडी? हप्ते चालू होते माझ्या लेकराचे. मी खरकाटी खुरकाटी भांडे घासून गाडी घेऊन दिली लेकराला माझ्या. हातावरलं पोट आहे तुमचं? आता वर्षाचे पोराचा बाप वारेले भाऊ, लहानचे मोठे मी केले. हां. आता एवढं मोठं नुकसान. एवढे नुकसान झाली, कोणी द्यावं आता भरपाई काय करून. हां 300 रुपये रोजगार मी भांडी गाडी घासते खरकाटी खुरकाटी, हां. आणि त्याला हप्त्यावर गाडी घेऊन दिली भाऊ. हां. आता गाडीचं तर काहीच नाही राहिलं हो. गाडी काहीच नाही ठेवली भाऊ, काय करा. हां आमचा एरिया म्हणजे इतका भंगार एरिया झालेला आहे सर. इकडं सारे गांजडी गांजाडी नशेडी मुलं राहत्या इथं, आमच्या मुलीबाळीला छेडत्या. काल परवाच माझ्या मावस बहिणीच्या पोरीला छेडलं. नशेडी नशा करून येते इथं, प्रत्येकाला त्याची अडचण आहे. माणसं घरात राहत नाही. उद्या त्यांनी गाडी जाळली, उद्या माणसं जाळेल ते मागणार नाही, मागं पुढं पाहणार नाही. आमची या वार्डाच्या नगरसेवकांना सरिताताई सोनवणे आणि अमित दादा शेळके यांच्याकडे विनंती आहे का त्यांनी आम्हाला इथं रोड, रस्ते, लाईट आणि ड्रेनेज द्यावा. इथं आमचा एरिया नीट करून द्यावा. टाकून दिलं पाहिजे. कारण गाडी जायच्या वेळेस आजूबाजू सगळ्या कड्या लावल्या, कड्या लावून कड्या घेतल्या लावून गाडी जाळण्यात आली. गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळलेली, हां, 100% पेट्रोल गाडी अशी सुद्धा जाळलेली नाही. नेली ना, टाकून दिलं. इथं झाकण वगैरे पडलेले आहे. जी गाडी सापडली आम्ही ती पोलीस स्टेशनला जमा केली, करून पण अजून दिलेली. त्यांनी काय आम्हाला सांगितली गाडी कोणाची काय आहे, त्याची दिली माहिती घ्यावं त्या गाडीची. त्या गाडीची गाडीचे माहिती फोटो वगैरे आम्ही देणार. काढलेले, गाडी पोलीस स्टेशन आम्ही ती जमा केलेली. काही नवीन पोरं वगैरे फिरत होते? नवीन म्हणजे सर सारे इथं गांजाडे सगळे गुंजाडेचे. नशेडी पोरं इथं. इथं सारे गांजाडे इथं गुंजाडे एक पण असं नाही त्याचं वय 16, 17, 18, 19 याच वयाचे पोरं आहे. सगळे घराने नशेखोर पोरं सुद्धा आहे. गांजाडे पेते. असं का कोण नाही का 20 ते त्याला 40 वाईट 50 पोरं सुनीचे राहत्या. दारू गांजा काय साऱ्या. नाही पडेल राहते. तुम्ही कधी बाटल्या फोडी तयाराच्या. तुम्ही कधी हटकलं नाही का त्यांना? आता हटकायला सर ते दारू पेल राहत्या, त्यांच्याकडे हत्यार राहत्या. हत्यार राहत्या. हटकलं उद्या जर त्यांनी मारून टाकलं कोण इथं कोणाला बघायला? विचारायचं पुढं आम्ही? लाईट चालू आहे इथं, मरून Light पडल्यावर नाही. कळलं का माणूस मेला म्हणून सकाळी. मग आता ही गाडी जळाली तर तुम्ही पोलिसांना संपर्क केला होता का? पोलिसाला आम्ही संपर्क केला, 112 वर फोन केला. डिपार्टमेंट आलं होतं रस्त्यावर 4:30 बाटल्या फोडल्या वाजता, राहत्या त्यांना भाऊ. सांगितलं सगळं. दारूच्या मग त्यांनी बाटल्या आम्हाला फोडल्या सकाळी राहत्या. बोलवलं आम्हाला सगळ्या चालता पोलीस येत नाही स्टेशनला, सोयीचं. आणि तुम्ही केस दारू दाखल दारू करा. प्यायला बसायच्या रस्त्याने. कॅमेरे हे काय काय बघा ना सर अबे. काय? कॅमेरे रोडचे आहे ना समजते मस्त कॅमेरे ते